जय श्रीकृष्ण. आता तुम्ही बनाण्याचे चिप्स, बटाट्याचे चिप्स तर बघितले असेल, पण हे आहे आपले उपवासाचे रताळ्याचे चिप्स. एकदम मस्त. महाशिवरात्रीचे 1-2 रताळे उरले होते. तर काय करू मग, उन्हाळा असा असतो की उन्हाळ्यामध्ये काहीतरी आपल्याला क्रिस्पी खायला इच्छा होते, क्रंची असं. तर मग मी त्यासाठी इथे 2-3 रताळे होते, ते अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर मग त्याच्या समोरचा देठ आणि मागचा देठ काढून घ्यायचा आहे. रताळ्यापासून बरेचसे पदार्थ होतात, पण चिप्स करण्याची इतकी सोपी पद्धत आहे. फारसा वेळही नाही लागत आणि जास्त सामानही नाही लागत, झटपट तयार होतात. आणि या दिवसात तर आपल्याला जास्त करून खमंग जास्त खावंसं वाटतं. तर त्यामुळे अशी साल काढून घ्यायची, नंतर त्याची वरची पूर्ण साल काढायची आणि परत 2 ते 3 पाण्याने धुवायचं आहे. ते बघा त्याच्यामध्ये किती स्टार्च निघालेलं आहे. तर हे पाणी टाकून द्यायचं, नंतर परत दुसरं पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या पाण्यामध्ये हे डीप करून ठेवायचे, जेणेकरून ते काळसर पडणार नाही. आता काय करायचं, आपल्याला ज्या रताळ्याचे चिप्स बनवायचे तो रताळा घ्यायचा एक, आणि व्हाईट कपडा किंवा जो कपडा असेल तुमच्याकडे स्वच्छवाला, त्याने असं त्याचं पाणी सगळं पुसून घ्यायचं. काय ना, मग तेलामध्ये ते पाणी आपल्या अंगावर उडत नाही, म्हणून ते पाणी मी आता हे बघा अशा कपड्याच्या सहाय्याने स्वच्छ ते पुसून घेत आहे. आता एकीकडेच एका कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं, आणि जी आपली खिसणी असते ना चिप्सची, जेवढी पातळवाली खिसणी असेल तेवढी पातळवाली घ्या. तेवढे चिप्स मस्त होतात, खमंग होतात. न वाळवायचं टेन्शन न काही. मला तर असे झटपट होणारे चिप्स खूप आवडतात आणि एकदम मार्केटपेक्षाही भारी असे चिप्स हे तयार होतात. तर चिप्सच्या खिसणीने आपण जो रताळा धुवून स्वच्छ करून कपड्याने पुसून घेतला होता, तोच रताळ्याच्या खिसणीने त्याच रताळ्याने हे रताळे बनवायचे आहे. आता म्हणजे आपण तो पुसून घेतला तर त्याचं पाणी आपल्या अंगावर उडत नाही. तेल हे मध्यम गरम असलं पाहिजे, म्हणजे मध्यम गरम तेलावरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. मीडियम टू हाय, म्हणजे हळूहळू वाढवला तरीही चालेल, पण सध्याचं तेल हे थोडं मध्यमच पाहिजे, जेणेकरून ते अंगात उडणार नाही. तर नंतर ते एका ठिकाणी जर पडले असेल ना, तर असं झाऱ्याच्या साहाय्याने पसरवून द्या. आता याला तोपर्यंत फ्राय करायचं जोपर्यंत हे मस्त असे कडक होत नाही. तर याला जास्त मेहनतही लागत नाही. झटपट असं 4 वाजताच्या स्नॅक्समध्ये जरी बनवायचं असलं तर आपण हे पटकन मुलांना बनवून देऊ शकतो. तर असे थोडेसे हलवायचे आणि याला साधारण 3 ते 4 मिनटं लागतात व्हायला, कारण मग ते मध्यम याच्यावर नंतर थोडा गॅस वाढवला तरीही चालेल, म्हणजे ते व्यवस्थित होतात, सगळं कडक होतात. विशेष म्हणजे मस्त असे क्रिस्पी होतात. जर आपण ते जास्तच हाय फ्लेमवर जर केले ना, तर एकदम ते कडक होणार नाही, म्हणून मीडियम टू हाय ठेवायचा. हळूहळू असं झाऱ्याच्या सहाय्याने परतत राहायचं. बघू शकता हळूहळू आपले जे चिप्स आहे ते क्रंची व्हायला सुरुवात झालेली आहे. मस्त क्रंची होतात. जास्त याचा थोडासा कलर बदलतो, एक लालवट असा कलर येतो. याची 2 पद्धती आहेत. वाफवूनसुद्धा चिप्स होतात, पण मी हे डायरेक्ट तेलामध्ये केलेले आहेत चिप्स. तर बघू शकता 1 ते 3 ते 4 मिनटानं आपले चिप्स मस्त असे कडक झालेले आहेत. एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि याच्यावर आपण अजून मसाले वरतून टाकणार आहोत. नंतर मी अशाच पद्धतीनं दुसरेसुद्धा बनवून घेतलेले होते, पण 3 ते 4 मिनटामध्ये प्रत्येक वेळेस 3 ते मिनिट तर लागतातच, कारण मग नंतरच ते कडक होतात. अशाच पद्धतीनं बाकीचेसुद्धा बनवून घेतले. बघू शकता काय मस्त झालेले आहेत चिप्स. तशाच पद्धतीने मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते. एकदम कडक झालेले होते. थोडेसे असे हलवून घ्यायचे. आता याच्या वरतून टाकण्यासाठी मी थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, आणि लाल तिखटामध्येच आपल्याला थोडंसं मीठसुद्धा मिक्स करायचं आहे, म्हणजे ते तिखट जे आहे ना आपल्या जिभेला झोंबत नाही, म्हणून अशा पद्धतीने मिक्स करून ते वरतून टाकायचं आहे. थोडं टाकायचं, परत त्याला मिक्स करायचं. तो थोडंसं टाकल्यानंतर आणि अर्धं नंतर टाकायचं, म्हणजे खालच्या वरच्या चिप्सला सगळ्या लागते, आणि अशा पद्धतीनं हलवायचं. तर बघू शकता कसे मस्त चिप्स झाले, आणि झटपट अगदी कमी वेळात कमी साहित्यात, आणि जास्त वेळही नाही लागत, जास्त सामानही नाही लागत. उरलेला परत तो मसाला टाकून द्या. तुम्ही जर याला उपवासाला काळं मीठ वगैरे खात असाल तर तेही खाऊ शकता. आता फोडून दाखवते मी तुम्हाला. बघू शकता काय मस्त झालेले आहेत. चला तर मग तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. थँक्यू. बाय.